10 मार्चपासून कुंभ राशीच्या लोकांसाठी सोन्याचा काळ द्वादश योगामुळे होणार. आर्थिक प्रगती आणि लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळणार. 10 मार्चपासून कुंभ राशीच्या व्यक्तींना आर्थिक, व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनात प्रगतीचे शुभ संकेत मिळणार आहेत. द्वादश योगामुळे ग्रहांची स्थिती तुमच्यासाठी अतिशय अनुकूल राहणार आहे. श्रीमाता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर ठोठावेल आणि संपत्ती प्राप्तीचे नवे मार्ग खुलतील. योग्य निर्णय आणि परिश्रमाच्या जोरावर तुम्ही लखपती होण्याची संधी साधू शकाल. द्वादश योग म्हणजे काय? द्वादश योग हा शुभ योग मानला जातो, ज्यामुळे ग्रहांच्या अनुकूल स्थितीमुळे आर्थिक आणि व्यावसायिक प्रगतीचा मार्ग मोकळा होतो. कुंभ राशीसाठी हा योग विशेष शुभ असल्याने मोठ्या आर्थिक यशाची शक्यता निर्माण होते. कुंभ राशीवरील द्वादश योगाचा परिणाम. नंबर 1. आर्थिक स्थैर्य आणि संपत्ती वाढ. तुम्हाला विविध स्रोतांमधून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नोकरीत प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात वाढ होईल आणि नवीन संधी तुमच्यासमोर येतील. जुने थकलेले पैसे परत मिळतील. नंबर 2. व्यवसायात मोठे बदल आणि यश. नवीन प्रकल्पांना सुरुवात करण्यासाठी हा काळ अत्यंत अनुकूल आहे. व्यवसाय विस्तारासाठी भांडवल उभे करण्याचे प्रयत्न यशस्वी होतील. जुने भागीदार किंवा नव्या संपर्कामुळे व्यवसायात भरभराट होईल. नंबर 3. गुंतवणूक आणि संपत्ती व्यवस्थापन. जमिनीच्या खरेदी विक्रीत फायदा होईल. शेअर बाजारात गुंतवणूक फायदेशीर ठरेल. सोन्यात गुंतवणूक करणे विशेष लाभदायक ठरेल. नंबर 4. कौटुंबिक समाधान आणि समृद्धी. घरात आर्थिक स्थैर्यामुळे सुखद वातावरण निर्माण होईल. धार्मिक कार्य किंवा सण उत्सवांचे आयोजन होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांसोबतच संबंध सुधारतील. नंबर 5. प्रभावशाली लोकांचे सहकार्य. समाजात प्रतिष्ठा वाढेल आणि प्रभावशाली लोकांची साथ मिळेल. सरकारी कामांमध्ये प्रगती होईल. आता शुभ काळात कोणते उपाय करावेत? नंबर 1. आर्थिक उपाय. पैशांचे योग्य नियोजन करा. नवी गुंतवणूक करण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. अनावश्यक खर्च टाळा. नंबर 2. धार्मिक उपाय. श्री लक्ष्मी पूजन. शुक्रवार किंवा पौर्णिमेला लक्ष्मी पूजन करा. दानधर्म. गरजू लोकांना पिवळ्या रंगाचे वस्त्र आणि गहू दान करा. नंबर 3. मंत्र जप. दररोज सकाळी स्नानानंतर खालील मंत्राचा 11 वेळा जप करा. ओम श्रीं महालक्ष्मे नमः. ओम श्रीं महालक्ष्मे नमः. नंबर 4. फेंगशुई किंवा वास्तू उपाय. घरात मुख्य दरवाजाजवळ स्वच्छता ठेवा. घराच्या उत्तर पूर्व कोपऱ्यात धनलक्ष्मीचे चित्र किंवा मूर्ती स्थापित करा. आता कुंभ राशीच्या लोकांनी काय टाळावे? भावनिक निर्णय घेणे टाळा. विशेषतः आर्थिक व्यवहार करताना जुगार किंवा अतिशय जोखमीच्या गुंतवणुकीपासून दूर राहा. गैरव्यवहार किंवा शॉर्टकटने पैसे मिळवण्याचा प्रयत्न करू नका. 10 मार्चपासून कुंभ राशीसाठी सुरू होणारा हा काळ आर्थिक, व्यावसायिक आणि कौटुंबिक प्रगतीचा आहे. मेहनत, योग्य नियोजन आणि सकारात्मक दृष्टिकोन यामुळे तुम्हाला श्रीमंतीचे वरदान मिळेल. ग्रहांचा अनुकूल योग आणि श्रीमाता लक्ष्मीच्या कृपेने तुम्ही खऱ्या अर्थाने समृद्ध जीवनाचा आनंद घेऊ शकाल. 10 मार्चपासून कुंभ राशीसाठी सुरू होणारा हा शुभ काळ आर्थिक प्रगतीचे नवे दरवाजे उघडणार आहे. मेहनत आणि सकारात्मक दृष्टिकोन यामुळे तुम्हाला माता लक्ष्मीचे वरदान मिळेल. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ कुंभ राशीच्या लोकांना शेअर करायला विसरू नका. तसेच आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून आभार. श्री स्वामी समर्थ.